गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी दादर चैत्यभूमी येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एक भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला. वेन विशुद्धानंद फाउंडेशन आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला ॲडव्होकेट भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांची प्रमुख उपस्थिती लाभली. विशेष आकर्षण ठरले ते तब्बल 1000 भंतेंनी समुद्रात 1,00,000 इको फ्रेंडली दीप प्रज्वलित करून बुद्ध जयंतीचा हा अनोखा सोहळा पर्यावरण पूरक उत्सव साजरा केला. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो बौद्ध उपासकांनी उपस्थिती लावली. शांतता, समता आणि बंधुताचा संदेश देणारा हा अद्भुत सोहळा पाहून प्रत्येकाचे मन प्रसन्न झाले. वैचारिक आखाड्याच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा. वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जी वैशाख पौर्णिमा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरी होत आहे आज. तोच इतिहास धरून, तोच धागा धरून आज नव्याने वैशाख पौर्णिमा या मुंबईतील चैत्यभूमी येथून साजरी करून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. जे जगामध्ये दीपोत्सव केला जातो तो वैशाख पौर्णिमेला केला जातो. वैशाख पौर्णिमा ही महत्वाची आहे भगवान गौतम बुद्धासाठी. एक अद्वितीय असं उदाहरण आहे. बुद्धाचा जन्म ह्या दिवशी आहे. बुद्धाला संबोधी एनलाइटमेंट जे प्राप्त झाले ते वैशाख पौर्णिमेला. बुद्धाला महापरिनिर्वाण प्राप्त झालेलं आहे ते वैशाख पौर्णिमेला. असं अद्वितीय असं उदाहरण जगामधलं आहे. त्यामुळे हा दीप महोत्सव हा बौद्धांचा आहे. परंतु ती परंपरा खंडित झाली. ती पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ज्या लेण्या केव्ज आहेत आपल्या, सम्राट अशोकाने 84,000 सुपर लेण्या केव्ज बांधल्या. त्यातील काही केव्ज मध्ये ह्या दीप उत्सवाच्या खुणा अजूनही सापडतात. आणि त्यामुळे एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धाचं जे बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जीवन धम्माचं या देशामध्ये केलं, त्या धम्माचा संस्कृती, त्या धम्माची परंपरा या देशामध्ये राहावी. आपण आता बौद्ध झालो, आता त्या संस्कृती त्या मार्गाने जाण्यासाठी हा दीप महोत्सव महत्वाचा आहे असं मी समजतो. सगळ्यांना पुन्हा एकदा वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय भीम. महाराष्ट्रातील अनेक उपासक उपासिकांना हा प्रश्न पडेल, दीपोत्सव. तर आपणाला सांगू इच्छितो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो धम्मा आहे तो प्रकाशमान आहे. जन्म मृत्यूच्या भवचक्रातून कसं निघायचं, आध्यात्मिक जीवन जगत असताना जो जीवनामध्ये रागाचा, मोहाचा, दोषाचा जो काही अंधकार पसरलेला आहे किंवा दुःखी आहे, यातून बाहेर कसं निघायचं, हा मार्ग सांगणारे म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म. भगवान बुद्धांना आशिया खंडामध्ये लाईट ऑफ आशियाचं म्हणून ओळखल्या जातात. आशिया खंडामध्ये जर कोणी दिवा असेल, एक प्रकाश असेल, तर तो भगवान बुद्धांना ओळखला जातो. कारण की भगवान बुद्धांनी आध्यात्मिक मार्गातून डाकू अंगुली मालाचं परिवर्तन केलं. हे सर्वात मोठं आपल्याला उदाहरण आहे की आपण भगवान बुद्धांसमोर जी मेणबत्ती पेटवतो ती भगवान बुद्धांना पूजण्यासाठी नाही. भगवान बुद्ध मला पावन होतील म्हणून अगरबत्ती लावू दे, फुलं लावू दे, तर बिलकुल नाही. ही कन्सेप्टच आपल्याला मुळात मोडायची आहे की भगवान बुद्धांचे आपण जे फुल, अगरबत्ती, मेणबत्ती लावतो ती एक प्रतिकात्मक आहे. त्यातून काहीतरी आपल्याला प्रतीक भेटते. अगरबत्तीचं प्रतीक आहे सुगंधित, स्वतः जळते पण लोकांकडे सुगंधित. म्हणजे शिलाचं एवढं तुम्ही पालन करा की तुमच्या नावाची चर्चा झाली पाहिजे. फुल काय आहे की अनित्याचं प्रतीक आहे. राहते तोपर्यंत सर्वांना सुगंध देते, नंतर मुरझून संपून जाते. माणसाचं जीवन पण नश्वर आहे. आणि लाईट जो आहे तर माणसानं स्वतः दीपक व्हा आणि लोकांना दुःखातून दूर करावा. तर या संबंध आहे दीपकचा. म्हणून हा संदेश भगवान बुद्धांचा, हा दीपाचा संदेश
हा नवीन नसून बुद्ध काळामध्ये विलुप्त झालेली परंपरा ती पुन्हा एकदा वेनेरेबल विश्वशांती बुद्धी फाउंडेशन या फाउंडेशन मध्ये जवळपास 100 भिक्षू आहेत. या भिक्षू आणि भिक्षू संघ तसेच भारतीय बौद्ध महासभाचे कार्य अध्यक्ष परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर साहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या सहकार्याने आम्ही हा दादर चैत्यभूमीला आज दिनांक 30 रात्री 8 वाजता 30 एप्रिल 2026 रात्री 8 वाजता अनेक उपासकांना आणि भिक्षूंना सहभागी करून विलुप्त झालेली परंपरा पुनर्जीवित करत आहोत. समुद्रामध्ये आपण प्रतिकात्मक दीप सोडून प्रथमतः नमो बुद्धाय, जय सम्राट, जय भीम. आपल्या सर्वांना आपल्या चॅलेंजच्या माध्यमातून सगळ्या बौद्ध आणि भारतीय नागरिकांना या बाबासाहेब तथागत भगवान बुद्ध यांच्या 2517व्या जयंतीनिमित्त वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. माझं नाव ॲडव्होकेट डॉक्टर एस.के. भंडारे, भारतीय बौद्ध महासभेचा ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष, केंद्रीय कार्यालयाचा प्रमुख आहे, समतांनी दलाचा प्रमुख आहे. जर बघितलं तर भारताच्या बाहेर जेवढे देश आहेत त्या देशामध्ये वैशाख पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो. आणि ही जी प्रक्रिया आहे ही तथागत भगवान बुद्धच्या काळापासून आहे, सम्राट अशोकांच्या काळापासून आहे. परंतु भारतामध्ये 1 तारखेला म्हणजे रात्री करायचीच, परंतु 1 तारखेला म्हणजे जसं वैशाख पौर्णिमा ज्या तारखेला असेल त्या तारखेला दीप लावणं, मेणबत्ती लावणं असं व्हायचं आणि आनंद उत्सव साजरा व्हायचा. परंतु यावर्षी एक डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब हे जे संस्थेचे ट्रस्टी आणि बाबासाहेब आंबेडकरचे नातू आहेत, त्यांनी आणि भिक्षू संघाने एक प्रस्ताव ठेवला होता. आणि तो प्रस्ताव भीमराव आंबेडकरांनी म्हणला की बाबा जी वैशाख पौर्णिमा आहे ती 12 वाजता सुरू होते, दिवस 12 वाजता सुरू होतो. त्यामुळे 12 वाजता आपण दीप प्रज्वलन करावं, दीप लावावं. कारण दीप हा प्रकाशाचं, ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि भगवान बुद्धांनी ज्ञानाचं प्रतीक ज्ञान सगळीकडं दिलेलं आहे. आणि भगवान बुद्ध हे जगद्गुरू आहेत. आणि त्यांनी माणसाची कसं वागायचं सांगितलं, माणसाच्या मनातला, माणसाच्या अडचणीतला जे दुःखमुक्ती आहे त्याच्यासाठी मार्ग सांगितला. आणि त्यामुळं मग हा जो प्रकाशमय झालेला दिवस आहे तो भगवान बुद्धांचा प्रकाशमय दिवस आहे. आणि हा पूर्ण भारतभर, पूर्ण जगभर प्रकाशमय व्हावा या दृष्टिकोनातून भारतीय बौद्ध महासभा आणि भिक्षू संघानं हा निर्णय घेतला. आणि आज चैत्यभूमीच्या बाबासाहेब आंबेडकरांनी हे तिसरं धम्मचक्र प्रवर्तन केलंय. कारण भगवान बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकांनी, नंतर बाबासाहेबांनी. त्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी भगवान बुद्धाच्या चरणी आम्ही वंदन करून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, भिक्षू संघ आणि तमाम इथले जनता, लाखो लोक या ठिकाणी भगवान बुद्धांना वंदन करून या ज्या चैत्यभूमीच्या म्हणजे बाबासाहेबांच्या बाजूला जे समुद्र आहे त्या समुद्रामध्ये दीपोत्सव साजरा केला नाही. दीप तो इलेक्ट्रिक आहे, तो पूर्ण पर्यावरण विरहित आहे. त्यामुळं तो ठेवला की पाण्यात ठेवला की लागतो आणि पाण्यातून वर उचलला की तो विझतो. त्यामुळं हा जो आगळा वेगळा हा जो एक बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंबेडकरी चळवळीमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा प्रक्रिया सुरू झाली. आणि याच निमित्तानं भारतीय बौद्ध महासभा, समतांनी दल यांना पूर्ण भारतातील जेवढ्या शाखा आणि जनता आहेत यांना विनंती केली की 12 तारखेला जरी तुम्ही समुद्रात नाही किंवा नदीत नाही तरी तुमच्या ज्या ठिकाणी बुद्धविहार आहेत, बाबासाहेबांचं स्मारक आहे, या ठिकाणी दीप प्रज्वलन करून ह्या तथागत भगवान बुद्धाचा वैशाख पौर्णिमा ही साजरी करावी अशी आपल्याकडे या निमित्तानं आपल्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. आज तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीचा 2570वी जयंती या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अत्यंत उत्साहामध्ये साजरी होत आहे. आणि त्यासाठी आम्ही समता सैन्य दलाचे सैनिक, तसेच मुंबई प्रदेश, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, पालघर आणि मुंबई अशा प्रकारच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांना आणि समता सैनिक दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. नवबुद्ध आहे. काय सांगाल दादा? खरं म्हणजे आज चैत्यभूमी या ठिकाणी जो दीपोत्सव वैशाख दीपोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. खरं म्हणजे खूप आनंद आहे. एकीकडे जगाला संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची वैशाख पौर्णिमा आपल्या सर्व बौद्ध बांधवांचा सण आणि या सणानिमित्त त्याच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी दीपोत्सव होत आहे. मी माझ्या सर्व भारतातील आणि जगातील बौद्ध बांधवांना शुभेच्छा देतो
आणि आपण सगळे एक बौद्ध म्हणून एकत्र यावं आणि आपले राजकीय मतभेद गट वगैरे बाजूला ठेवून आज सगळा समाज या ठिकाणी जमला आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय भीम नमो बुद्धाय. छान वाटतं. आपली लुप्त झालेली जी संस्कृती आहे ती पुन्हा जागृत करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांनी जी ट्रस्टी आहे या वेगळ्या ट्रस्टीच्या वतीने तो दूध उत्सव जो चालू केलेला आहे याचं खूप खूप अभिनंदन. कारण महाराष्ट्रामध्ये जे आपले सण आहेत ते दुसरी संस्कृती ही ती परंपरा ती चालू करते, परंतु आपली जी संस्कृती ती लुप्त झालेली आहे. आणि या आपल्या संस्कृती पुन्हा एकदा जर जागृत झाली तर आपल्या बौद्धांच्या मनामध्ये एक नवीन चैतन्य येईल असं मला तरी वाटतं. आता ही सुरुवात आहे. या सुरुवातीच्या दिवसाला आम्ही औरंगाबाद वरनं आलोय. हा, आणि भारतीय बौद्ध महासभेचे आम्ही हे आहेत सर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आहेत औरंगाबादचे, आणि मी महिला अध्यक्ष आहे औरंगाबादची. तर पहिल्यांदाच या कार्यक्रमाला हजेरी लावली आम्ही, आणि आज आता खूप आनंद होतो आहे या कार्यक्रमाला आम्हाला हे करताना दीप सोडताना समुद्रामध्ये. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. आज पहिल्यांदाच चैत्यभूमी दादर इथे 1000 भिक्खूंच्या माध्यमातून दीपोत्सवाचा प्रोग्राम आयोजित केला आहे. आज रात्री 11 वाजतापासून तर सकाळी 5 वाजेपर्यंत हा प्रोग्राम चालणार आहे. महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणावरून इथे उपासक आणि उपासिका अरेंज झालेले आहे. आम्ही पण आलेलो आहोत इथे. त्याच 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला जो हा शांततेचा बुद्ध धम्म दिला, त्या बुद्ध धम्मामुळे आपण आपल्या घराची, आपल्या समाजाची बरीच प्रगती केलेली आहे. आपला मेसेज आहे दीपाचं. आणि महत्वाचं म्हणजे हे जे दीप आहे आपण इथे ऑइल यूज नाही करत आहे. ते जे दीप आहे ते आपण इलेक्ट्रिसिटी जे आहे ते आर्टिफिशियल आपण यूज करतोय. त्याच्यामुळे इथे जो ऑइलचा जो काय म्हणतात डिसएडव्हान्टेज तो आपल्याला पाहायला मिळणार नाही. या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भारतातील नागरिकांना तथागत बुद्धांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि आरोग्य नांदो हीच तथागत बुद्धांच्या चरणी प्रार्थना करते. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 1,00,000 दिव्यांचा हा उत्सव साजरा होतोय. काय वाटतंय तुम्हाला? हा जो उत्सव साजरा होतोय त्यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे. आणि चैत्यभूमी ही आमची ऊर्जास्थान आहे. इथून आम्हाला ऊर्जा मिळते आणि प्रेरणा मिळते. मला वाटतं आता नवीन पिढीने या चैत्यभूमीचा जो उत्सव साजरा होत आहे तिथे येऊन आनंद घ्यावा आणि इथून आपलं मत आपल्या इतर मित्रांना मैत्रिणींना द्यावा असं मला वाटतं. ची बौद्ध महासभा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय भीमराव आंबेडकरजी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम 2070वी बुद्ध पौर्णिमा साजरी होत आहे. त्यानिमित्ताने इथे जो बौद्ध समाज जमलेला आहे त्या बौद्ध समाजाला 14 ऑक्टोबर 1956 नंतर पहिल्यांदाच असा काही कार्यक्रम घेण्यात येते आहे इथे दादरला चैत्यभूमीला. त्याच्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन, आभार. तसेच हा जो कार्यक्रम आहे मला वाटतं की धर्मांतरानंतर मुंबईमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम रात्रभर चालणार आहे. ही बौद्ध समाजासाठी एक आनंदाची बाब आहे. आणि जो धर्म आचरण होणार आहे त्यात पण जे परित्राण होणार आहे त्या परित्राणामुळे असंख्य बौद्ध उपासकांचं मंगल होणार आहे. असे कार्यक्रम निरंतर झाले पाहिजेत. या कार्यक्रमाची गरज आहे. असे कार्यक्रम झाले तर जे बौद्ध आहेत त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये आणि त्यांच्या परिवारामध्ये एक चांगला मेसेज जाईल की बौद्धांचे पण काही कार्यक्रम आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही आयोजकाचे अभिनंदन करतो. आनंदाचा उत्सव आहे हा आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे पहिल्यांदा हे सगळं होतं हे मनाला खूपच सुखद
सुखद आहे ही सगळी गोष्ट होणार आहे. तर त्याचेच एक साक्षीदार होण्यासाठी आम्ही आज इथे विरारवरून इथपर्यंत आलेलो आहोत आमच्या मुलांसोबत. आम्हाला खूप आनंद होतोय. सगळ्यांना सर्वप्रथम जय भीम. जास्त करून आपल्यासाठी तर नाही, पण ह्या मुलांच्या भावी पिढीसाठी खूप चांगलं, म्हणजे खूप चांगलं आहे. म्हणून आम्ही आज विरारवरून इकडे आलेलो आहे की आमच्या मुलांना हे दाखवायला. आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं, याची प्रेरणा दिली, पण आजकालच्या मुलांना हे नाहीये. जास्त करून मोबाईल रील्स बघतायत, पण हे आम्ही त्यांना साचं दाखवायला आलो की हे खरंच खूप चांगलं होतं, बघा तुम्ही, आणि तुम्ही पण पुढे असं शिका. आज मी जी बोलते त्यांना तेच शिकवलं की तुम्हाला पण पुढे आपल्या धर्माबद्दल बोलायचं आहे, आपल्या धर्माचा प्रचार किती मोठा आहे हे बघा, तुम्ही जाणून घ्या. जय भीम सगळ्यांना. थँक्यू. अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. 1,00,000 दिव्यांचा हा दीपोत्सव चैत्यभूमी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा व विशुद्धानंद फाउंडेशनच्या वतीने मोठ्या धमाक्यात धूमधडाक्यात साजरा करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन प्रवीण रणशूर सोबत मी प्रकाश लांडगे, वैचारिक आखाडा.